शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. कसे आहात? म्हणा आम्ही खूप मजेत आहोत. मे महिन्याच्या सुट्ट्या आहे त्यामुळे सर्व आराम चालला आहे. परंतु बांधवांनो, तुम्हाला आठवतंय का मागच्या महिन्यामध्ये परीक्षा परिषदेने उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट सादर केलं होतं आणि उच्च न्यायालयाला लेखी बांधवांनो असं प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं की निवडणूक क्षमता क्षणी आम्ही काय करू, TET आणि टेट म्हणजे बांधवांनो शिक्षक भरती परीक्षा घेऊ. आता तुम्ही म्हणता की नेमकी TET घेऊन काय आम्हाला फायदा आहे. तुम्ही मागच्या भरतीमध्ये बघितलं असेल की बांधवांनो जे मुलं TET पास होते अशा मुलांचं मेरिट हे खूप कमी लागलं आणि जे 9वी 10वीच्या वर्गावरती वाट पाहून होते बांधवांनो त्यांचं मेरिट आणि त्यामुळं जागाच खूप कमी होत्या. कारण आपल्या शासकीय सगळ्या शाळा बांधवांनो ह्या 8वीच्या खाली असतात. खास करून 1ली ते 5वी जास्त असतात. म्हणून तुम्ही 1ली ते 5वीची TET पास होणं अत्यंत काय आहे, गरजेचं आहे. आता हे मी कुणाला सांगतो, ज्या शिक्षक बंधू भगिनींना माहिती नाही आहे. कारण त्यांच्या घरी जर कोणी आजूबाजूला शिक्षक नसेल, परिवारात शिक्षक नसेल, मग अशांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आता शिक्षकांना अंगणवाडी ते 12वीपर्यंत TET आहे. आता काही बांधवांना असं काय वाटतं की आमचं BEd झालं आहे, मग आम्हाला TETची गरज नाही. तर 1 ते 8पर्यंत तर आहेच DEdवाल्यांना. BEdवाल्यांना सुद्धा आता बांधवांनो 12वीपर्यंत म्हणजे ज्याचं MA BEd आहे त्यालासुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये बांधवांनो TET कंपल्सरी लागणार म्हणजे लागणार. हे काही मी सांगत नाही. हा नवीन जो बांधवांनो 2020चा आकृतीबंध आहे, शैक्षणिक 2020चा जो आकृतीबंध आहे त्याची बांधवांनो 2024पासून लागू करत आहेत शासन. महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल. त्यामुळे ह्या आकृतीबंधानुसार, ह्या आराखड्यानुसार बांधवांनो आता BEd धारकांना, MA BEd धारकांना TET सुद्धा कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. मग आता परत ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुम्ही जर अभ्यास करायचं सोडून दिलं, हेच ते ॲफिडेव्हिट आहे परीक्षा परिषदेने सादर केलेलं की येणाऱ्या बांधवांनो ऑगस्टमध्ये ही TETची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये बांधवांनो तुमची टेटची परीक्षा होणार आहे. म्हणजे अभियोग्यता म्हणजे तुमच्या भाषेत शिक्षक भरतीची. शिक्षक भरतीला पात्र व्हायचं असेल तर आधी TET कंपल्सरी लागते. TET जर पास नसेल तर शिक्षक भरतीला तुम्ही पात्र होऊ शकत नाही नवीन शैक्षणिक धोरणानुसार. त्यामुळं खडबडून जागे व्हा. मे महिन्याचा आनंद घेऊ नका, थोडंसं अभ्यासाला लागा. मग आता गुरुजी पात्र होण्यासाठी 2 पर्याय असतात. एक असते केंद्राची CTET आणि एक असते TET. तर बांधवांनो एकदम साध्या सोप्या तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आम्ही बांधवांनो CTETची परीक्षा काय करतोय, घेतोय. आणि साहजिकच तुम्ही CTETचा अभ्यास केला तुमचा आपोआप काय होतं बांधवांनो, TETचा अभ्यास होऊन जातो. म्हणून आम्ही काय केले बांधवांनो, या परीक्षेची फी फक्त किती ठेवलेली आहे, 2,500. कारण अभ्यासक्रम तोच आहे. आणि तुम्हाला अजून मला एक गोष्ट सांगायची आहे की यशस्वी कोण होतो माहिती का, ज्याला 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या कळतात. एक म्हणजे बांधवांनो त्याला अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे काय बांधवांनो त्याचा पाठ्यक्रम. अभ्यासक्रम वेगळा असतो, पाठ्यक्रम वेगळा असतो, आराखडा वेगळा असतो. आता मी हे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगणार आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ आवडला तर कमेंटसुद्धा करत जात जा की सर महत्त्वाची माहिती सांगितली, चांगली माहिती सांगितली. तर आता काय ह्या सगळ्या परीक्षेमध्ये अत्यंत नवखा जो विषय आहे की तुम्ही DEd झाल्यानंतर बांधवांनो फर्स्ट इयर नंतर किंवा BEdला असताना तुम्ही हा विषय शिकला आणि त्यानंतर तुमचं याच्याकडे दुर्लक्ष झालं, तो विषय म्हणजे हा बांधवांनो बालमानसशास्त्र. परीक्षेच्या अनुषंगाने व्यवस्थित त्याचा आराखडा, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याचा पाठ्यक्रम, विशेष म्हणजे तुमच्या सगळ्या DEd BEd मुक्त विद्यापीठ वेगवेगळ्या केंद्रीय भरतीचे अभ्यासक्रम याचा संदर्भ घेऊन बांधवांनो आपण हे काय केलेलं आहे, पुस्तक तयार केलेलं आहे. हे आजचं नाही आहे, हे 2013पासूनचं आहे. त्यामुळं तुम्हाला ही माहिती सांगणारा स्वतः लेखक आहे आणि गेले 12 वर्षाची तपश्चर्या आहे. त्यामुळे उगं नाही का इतर लोक जसे यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात म्हणून याच्याकडे बघू नका. विदाऊट प्रूफ आणि विदाऊट काय म्हणतो आपण त्याला आधार असल्याशिवाय माझ्या मुखातनं कुठलाच शब्द निघणार नाही. त्यामुळे बांधवांनो ही बॅच आपण आजपासून म्हणजे 12 तारखेपासून करतोय. रात्रीचे
9 वाजता ही बॅच असते, कारण दिवसभर तुमची खूप धावपळ असते आणि नेमकं रिलॅक्स असतात. जेवण वगैरे झाल्यावर बेस्ट काय करायचं, आपलं मोबाईलमध्ये बांधवांनो हे सुरू करायचं आहे. तर यासाठी आपलं बांधवांनो द विनर स्टडी सेंटर नावाचं आपलं काय आहे ॲप आहे, त्या ॲपवरती ही बॅच चालणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 96 57 45 16 45 या नंबरवरती मला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे आणि म्हणायचं सर ह्याच नंबरवर मी तुम्हाला फोनपे आणि गुगल पे केलेले आहे. आता बांधवांनो काय आहे, ह्या बॅचची फी 1000 रुपयेच आहे, परंतु सध्या काय आहे दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळं बांधवांनो खास करून आमचे शिंदे सरांचं नेहमी म्हणणं असतं की चहा नाश्त्याच्या आणि जेवणाच्या फीमध्ये माणसांनी शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षण जास्त महाग नसावं. म्हणून आदरणीय शिंदे सरांच्या शब्दांचा आदर करून आम्ही बांधवांनो डायरेक्ट 50% फी कमी करून 1000 ऐवजी फक्त 500 रुपयाची फी काय केलेली आहे, ठेवलेली आहे. त्यामुळे 500 रुपये ह्या फोन नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि मला फोन लावायचा. तुमच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकला आहे फोनपेचा, मला बॅचला ॲड करा. कारण हा कोर्स नाही आहे बांधवांनो, ह्या स्पेशल बॅचेस आहे विषयाच्या, त्यामुळं तुम्हाला ह्याच पद्धतीने याचं ॲडमिशन करावं लागेल. आता मी म्हटलं होतो गुरुजी की अभ्यासक्रम माहिती पाहिजे. आता आपलं 2 अभ्यासक्रम आहे बरं का, विषयाला नाव जरी ते असेल, तुम्हाला जर का टेट म्हणजे बांधवांनो शिक्षक अभियोग्यता परीक्षाचा जर अभ्यासक्रम बघितला तर हा थोडासा बांधवांनो काय आहे ज्ञानावर आधारित आहे. आणि तो TETचा अभ्यासक्रम जर बघितला आपण तर तो बांधवांनो काय आहे आकलनावर आणि उपयोजनावर आधारलेला आहे. त्यामुळे ही TETची बॅच आहे, ती टेटची बॅच आहे. त्यामुळे इथं सुद्धा बांधवांनो तुम्हाला जर ही लावायची असेल तर 1 मे पासूनच आपण काय करतोय, ही बॅच सुरू करतोय संध्याकाळी 9 वाजता. याची सुद्धा 1000 रुपये फी कॅन्सल करून आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. त्याच प्रोसेसने बांधवांनो याला काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. आता काय वैशिष्ट्य आहे म्हणा गुरुजी ह्या बॅचचं वेगळं, तर वैशिष्ट्य हे की दररोज लाईव्ह असणार आहे. लाईव्ह बरोबर तुमचे डाऊट सेशन आम्ही बांधवांनो झूम ॲपद्वारे सुद्धा काय करतो, क्लिअर करतो. कारण मी निरीक्षण केलं गेले जवळपास 12-13 वर्षापासून अध्यापन करतोय. विद्यार्थी काय करत असतात, क्लास लावायचं म्हणून लावते, त्याचं मन दडपण कमी व्हावं, भीती कमी व्हावी म्हणून क्लास लावतात मुलं. परंतु खरं ते तेवढा अभ्यास करतात का तळमळीने, जितक्या तळमळीने आम्ही बांधवांनो घासा कोरडा होऊस तर ओरडतो आरडतो शिकवतो, मग तितक्या तळमळीने तो मुलगा घरी खरंच बसतो का. आणि मी खास करून मी जे माझ्या बोर्डावरती माझी PPT तयारी केलेली असती, IMP मी अंडरलाईन करून दिलेल्या असत्या, त्या IMP नोट्स तरी ते काढते का, तर मी हे बांधवांनो आठवड्यातून एकदा चेक करतो म्हणजे करतो. मुलगा असेल तर त्याच्या वडिलाला सांगतो की याला दररोज व्यवस्थित बसवा लाईव्ह आणि याच्याकडून ते अभ्यास करून घ्या, काही अडचण असेल तर मला कॉल कर. त्यानंतर बांधवांनो दुसरी गोष्ट म्हणजे हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे. तुम्ही जर कधीतरी लाईव्ह नाही आले, 2-3 दिवस झाले, तुम्हाला इंटरेस्टच नाही आला किंवा तुम्हाला कंटाळा आला लाईव्ह यायचा किंवा तुम्ही आजारी आहात, तर त्यावेळेस बांधवांनो तुम्ही त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ किती काही वेळा काय करू शकता, बघू शकता. त्यानंतर दुसरं की मी जे माझं पुस्तक तुम्ही बघितलं आहे ते पुस्तक तुम्हाला मी काय देणार, PDF स्वरूपात देणार. महाराष्ट्रातला कुठलाच लेखक आपलं पुस्तक PDF स्वरूपात देत नसतो. आलं का लक्षात. ते म्हणजे असं होईल बांधवांनो की घास म्हणजे घोड्याने जर घासाबरोबर मैत्री केली तो खाणार काय मग असा. पण तरीसुद्धा आमचा शुद्ध हेतू आहे की महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांनी त्यांचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही जे आमचं टामटूम आहे, काही जास्त नाही काही कमी नाही. त्यामुळे बांधवांनो तुम्हाला PDF स्वरूपात मी माझ्या नोट्स देणार, माझं पुस्तकच देणार, त्यात काही विषयच नाही. त्यानंतर संडेला तुम्हाला मी आधीच सांगितलं की झूमवर कळतं की समोरचा विद्यार्थी कोण आहे, त्याच्याशी डिस्कस केल्यावर त्याच्याबरोबर चर्चा होती, त्याच्याशी ओळख होती. आणि नंतर बांधवांनो काय होतं माहिती का, तास शिकवत असताना मग आपण आपोआप नाव घेतो. समजा एखाद्या दादाचं नाव असेल अजय, अरे अजय सर सांगा याचं उत्तर काय आहे. मग अजयला खडबडून जागा होतो की एवढ्या 200 300 500 मुलामध्ये मला सरने नाव घेतलेलं आहे. मग तो आवर्जून त्याला कळतं की आपल्याला सर कधी विचारतील बरं का हे प्रश्नाचे उत्तर. माझी थोडी टेक्निक वेगळी पहा, कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चाललेला सुसंवाद म्हणजेच बांधवांनो शिक्षण असतं. पण नुसतंच व्हिडिओ पाहणार नाही आपण जरी दूर असलो एकामेकापासून तरीसुद्धा जवळ असल्याचा बांधवांनो तुम्हाला या ठिकाणी वाटणार. अशी आधुनिक पद्धतीचा आपण काय करूया, वापर करूया. आता मी म्हटलो होतो की गुरुजी आधी अभ्यासक्रम माहिती पाहिजे. हा बांधवांनो TET
आणि CTETचा अभ्यासक्रम आहे. इथं बघा तुमच्या CTETला 150 मार्क आहे, इथं पण बघा तुमच्या TETला 150 मार्क आहे. बघा इथं बघा ह्या विषयात 5 मार्क आहे, 5 विषय ह्या विषयात, ह्या परीक्षेतसुद्धा 5 विषय. मग फरक कुठे आहे म्हणा गुरुजी तुम्ही इथं इंग्रजी कॅन्सल करू शकता, इथं इंग्रजी कॅन्सल करता येत नाही. दुसरा फरक कुठे आहे गुरुजी, 75 मार्काला शिक्षणशास्त्र आहे. जे तुम्ही तुमच्या DED BED मध्ये शिकलात ते इथं किती मार्काला आहे, 75. म्हणून मी नेहमी ओरडतोय 2021 पासून, अरे हिंदीला घाबरू नका. हिंदीचे आणि मराठीचे 80% शब्द तेच आहे. मूल्यमापनाला आपण मराठीत मूल्यमापन म्हणतो, तिकडं मूल्यांकन म्हणते. काय फरक आहे? या प्रकारचा सगळा कार्यक्रम आहे. कारण मराठी आणि हिंदी ही देवनागरीपासून निर्माण झालेली भाषा आहे. त्यामुळे मूळ यांचा ढाचा हा संस्कृत आहे आणि संस्कृतचे जे शब्द आहे ते ह्या दोन्ही भाषेमध्ये जास्तीत जास्त काय केलेले बांधवांनो वापरले गेलेले. त्यामुळे आपण दोन्ही भाषेचा काय करणार, उपयोग करणार, हे आवर्जून लक्षात ठेवा. म्हणून इकडं मला जर कोणी एखाद्याने विचारलं की सर TET आणि CTET मध्ये दोन्हीपैकी सोपी परीक्षा कोणती आहे, तर मी ठामपणे सांगेन बांधवांनो, तुम्ही जर माझं मार्गदर्शन घेतलं तर TETच्या तुलनेत CTET अत्यंत सोपी आहे. 75 मार्काला तुम्ही जर खरं DED BED इमानदारीने केलं असेल, तुम्ही जर एखाद्या शाळेवर रुजू असाल आणि तुमच्या जर छोट्या मोठ्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तर लेकराव ह्या 75 पैकी येड्याला 60 मार्क पडते. फक्त काय थोडं इतिहास, भूगोल, गणित, हिंदी व्याकरण इकडं मात्र तुम्हाला चांगलं लक्ष द्यावं लागतं. कारण तिकडं बांधवांनो त्या 15 मार्कासाठी तुम्हाला प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास अभ्यासाला लागतो. भूगोलाचं, जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा हे खूप मोठा सिलेबस आहे तो 15 मार्कासाठी. पण इकडं हक्काची गोष्ट काय आहे की तुमचा बांधवांनो DED BEDचा शिक्षणशास्त्र म्हणजे पेडॉलॉजीचा सिलेबस आणि याचं पुस्तक आपलं आहे. त्यामुळे काही ताणच घ्यायचा नाही. आलं का लक्षामध्ये? आणि 12 वर्ष कशाला म्हणते रे, 12 वर्ष जरी एखादा शिक्षक तोच विषय शिकवत असेल तर त्याला समजून जातं ना. गेल्या 2011 ते 2024 या कालखंडात जेवढ्या परीक्षा झालेल्या आहे, या परीक्षेमध्ये सातत्याने कुठल्या घटकावर, कुठल्या उपघटकावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे थोडा गुरु जर अनुभवी असला ना तर विद्यार्थ्याला जास्त कष्ट करायची गरज नाही पडत. आता तुम्ही म्हणता तू एवढा खरंच अनुभवी आहे का, तर हे प्रूफ बघा. मी म्हणलो होतो आधार 2013ला ज्यावेळेस पहिली TET झाली होती तर त्यावेळेस बांधवनो मी विद्यार्थ्यांचे आग्रहास्तव, हे दिलीप सहस्रबुद्धे आहे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, ह्या माणसांनी CTETच्या धर्तीवरती 2013ला TETचं बांधवनो काय केलं होतं, फ्रेम तयार केली होती. किती विषय असणार, कोणते विषय असणार, किती मार्काला असणार, जशाच तसं केंद्राकडून आपल्याकडे ती परीक्षा घेतलेली आहे. फक्त केंद्रात शिक्षणशास्त्राला 75% व्हॅल्यू आहे ना, आपल्याकडे त्यांनी ठेवला नाही. हेच ते महान व्यक्ती आहे. आलं का लक्षामध्ये? तर यांना मी भेटायला तेव्हा गेलतो. हे बघा इथं त्यांना गेलो, पार ते इतकं सोपं आहे का त्यांच्या शेजारी जाऊन बसणं. आमचं काहीतरी असेल ना तपश्चर्या, तेव्हा ते शेजारी घेऊन बसतील ना बांधवनो. आम्हाला मी आग्रह केला, सर संभाजीनगरला या, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. तर त्यावेळेस ते आले होते. त्यांनी व्यवस्थितरित्या बांधवांनो जे महत्त्वाचे वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी होते, चांगले शिक्षक होते, महिला होत्या, यांना सोबत घेऊन खूप सुंदर चर्चा 2013ला आम्ही केली. आणि त्याच वेळेस मी माझं पुस्तक काय केलं होतं बांधवांनो, लिहून प्रकाशित केलं होतं. त्यामुळे खूप सारे मुलांना त्या पुस्तकाचा फायदा झाला. त्यानंतर 17ला बघा, 17ला असाच प्रसंग झाला. शिक्षक भरती म्हणजेच अभियोग्यता परीक्षा आली आणि एकच GR मध्ये आधीच सांगितलं होतं सिलेबस यायच्या अगोदर की बांधवांनो ही सेट नेटच्या धर्तीवर होणार आहे. आता म्हणलं सेट नेटच्या धर्तीवर म्हटल्यावर काय राडाच झाला मग आता. तर आणि सेट नेटचा फक्त 2% रिझल्ट लागत असतो दरवर्षी. तर बांधवांनो मग मी त्यावेळेचे जे काही अध्यक्ष आहे परीक्षा परिषदेचे, आणि हे सुखदेव ढेरे सर नेमके आधी संभाजीनगरला संचालक होते बांधवांनो, उपसंचालक शिक्षण विभागाचे. आणि आम्ही शिक्षक असल्यामुळे मी जाणं येणं असायचं. आणि यांचे चिरंजीव आमच्याकडे क्लासला होते बांधून, यांचे चिरंजीवाचं सुद्धा DED झालेलं आहे. त्यामुळं परत योगायोगाने आम्ही DED BED असोसिएशनच्या वतीने यांचा सुद्धा सत्काराचा कार्यक्रम ठेवला. त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं की नेमकी भरती कशी होणार, कुठल्या विषयाला किती मार्क असणार, काय असणार. म्हणजे उगं गप्पा मारायच्या म्हणून मारत नाही बरं का, स्वतः त्या गोष्टीचा आम्ही बांधून आधी अभ्यास केला.
आणि स्वतः आम्ही त्यात पास आहे अगोदर, म्हणून डी.एड, बी.एड, एम.एड, एम.ए, टी.टी, सी.टी.टी, टेट ह्या सगळ्या परीक्षा आम्ही आज यशस्वी आहोत. म्हणून बांधवनो तुम्हाला हे सगळं आम्ही काय करतोय सांगतोय. आणि तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, यूट्यूबवर शिक्षक भरतीच्या संदर्भात, टी.ई.टीच्या संदर्भात सगळ्यात जुना व्हिडिओ जर कोणाचा असेल ना तर ती विजय सुराशेचाच आहे 2016ला. कारण 16च्या अगोदर काहीच नव्हतं. 2016ला बांधवनं हे 17च्या वेळेस नेमकी अभियोग्यता काय आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला होता. मग बघा तुम्ही, आता ऑनलाईन 21ला आलं आहे, मी 16ला यूट्यूबवर टाकलं होतं की शिक्षक अभियोग्यता म्हणजे काय, तुम्ही वाटलंच चेक करा. तर त्यानंतर बांधवनं हे आत्ताची 23ची गोष्ट आहे. नेमकं नवीन मी पुस्तक प्रकाशित केलं आहे. हे आहे सध्याचे आपले शिक्षण मंत्री, हे शिक्षण सचिव, हे उपसचिव यांच्या उपस्थितीत मंत्रालयाच्या दालनामध्ये बांधवनं पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. असे मंत्रालयातले मंत्री, सचिव, उपसचिव असे कोणाला येऊन देत नसते आणि कोणाचं पुस्तकाचं प्रकाशन करत नसते. त्याला अख्खं तारुण्य बांधवनं ह्या डी.एड, बी.एड, एम.एड, टी.ई.टी आणि सी.टी.टीच्या मागं आम्ही घातलं आहे. तुम्ही कसं तारुण्य तुमचं अनेक वेगवेगळ्या गोष्टीच्या पाठीमागं खर्ची करता, आम्ही ह्या 3 शब्दावरती खर्ची केलं आहे आमचं आयुष्य. म्हणून सांगतोय तुमच्यासाठी, निवडणूक झाल्या क्षणी बांधवांनो तुमची टी.ई.टी येणार आणि शिक्षक भरतीसुद्धा येणार. कारण सरकारला ज्यावेळेस बांधवांनो त्यांच्या खाली आग लागली का ते मग रोजगार देत असतात, ते हवं ते त्याला देऊन टाकत असतात. काय घेऊन बसले तुम्ही 30,000ची, अरे 50,000ची भरती काढायला बसली. आता ते आलं का लक्षात, आणि वारं सगळं फिरलेलं आहे. त्यामुळं सरकारला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवकांच्या रोजगारावरती सरकारला उपक्रम घ्यावं लागणार. मी काय सांगतो ऐका तुम्ही, मी का खूप मोठ्या राजकीय परिवारातला सदस्य आहे, त्यामुळे मी म्हणतो राईट, मला लगेच वारं कळतं, म्हणून तुम्हाला सावध करायला लागलो. आणखीन बांधवांनो जून उजाडायला काय माहिती का, 1 महिना पक्का बाकी आहे. 15 जूनला पूर्ण मार्केट खुलं होणार. मग तुम्ही म्हणणार का करू का करू काय करू, अरे आता शांत बसलाय तर आता अभ्यासाला लाग. आणि एवढा अनुभव संपन्न माणूस तुमच्या पाठीमागे असताना काय बरोबर, जो माणूस परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, सचिव, उपसचिव, शिक्षण मंत्री यांच्याबरोबर ज्या माणसाचं बांधवांनो जर का संपर्क असू शकते तर याच्या पलीकडे भाग्य काय, आणखी कोण आणायचं तुम्हाला शिकवायला, आणायचं कोण. तर हे अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. बालमानसशास्त्र मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल हा सेकंड पेपर कला शाखेचा असतो. त्यानंतर गुरुजी विज्ञान शाखा जर असेल तुमची तर बालमानसशास्त्र मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान असतं. हे 3 विषय कंपल्सरीच असतात, नादच नाही करायचा. त्यानंतर पहा, मी म्हटलो होतो की हा झाला अभ्यासक्रम. पाठ्यक्रम काय आहे म्हणा, मग हा गुरुजी पाठ्यक्रम लक्षात घ्या की सातत्याने 2013ला टी.ई.टीचा असेल तर टेटचा असेल तर सी.टी.ई.टीचा असेल तर 11ला आणि टी.ई.टीचा असेल तर 13ला. 2013 ते 21 या कालखंडात बांधवनो बघितलं तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेळा परीक्षा झालेल्या आहे. आणि ह्या 7 वेळा पेपरचं पेपर 1, पेपर 2 ह्या दोघांचं अवलोकन करून आम्ही हे तयार केले की कुठला घटक विषय आहे 30 मार्काचा आणि ते म्हणते तुमच्या डी.एड, बी.एडच्या पाठ्यपुस्तकाला आधारित असं म्हटलेलं एक जी.आरमध्ये. मग माझं डोकं त्यावेळेस खाजलं 2013ला, काय करा. मग आधी सी.टी.टीचा मी अभ्यास केला व्यवस्थित, तेव्हा मांडलं. मी खरं सांगतो, खोटं बोलत नाही. 2013ला छत्रपती संभाजीनगरला हा विषय शिकवणारा फक्त एक तुमच्यासमोर विजय सुराशेच होता, दुसरा माणूसच नव्हता. आणि सर्वात जास्त कमीत कमी 8 ते 10,000 मुलं 2013ला शिकत असतील. इथं ऑफलाईनची वेळ होती. मी जवळपास 8 ते 9 कोचिंग क्लासला शिकवायचो. इकडून झालं तिकडून, तिकडून झालं तिकडं. माझं पुस्तक मी काढलं होतं, 5,000 प्रती तर हातोहात गेल्या होत्या माझ्या, हातोहात. आलं का लक्षामध्ये. आणि मी एकमेव महाराष्ट्रातला शिक्षक आहे की मी लेखक पण आहे आणि मी शिक्षक पण आहे शिकवायला. तुम्हाला दुसरा माणूस तुम्हाला शिक्षक सापडन तर लेखक सापडणार नाही, लेखक सापडन तर तो क्लासवर शिकवणारा नसणार आहे. आलं का लक्षात. आणि मी शाळेवर सुद्धा रुजू आहे. हे वैशिष्ट्य म्हणजे टी.ई.टी पास झाल्यानंतर जर त्याचा फायदा जर कुणाला झाला असेल महाराष्ट्रात तर ह्या विजय सुराशेलाच पाहायला झालता. राहील लक्षामध्ये. आणि चौथी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट की मी 5 वर्ष बी.एड कॉलेजला अध्यापन केलेला सुद्धा प्राध्यापक आहे. म्हणजे पूर्ण तुमच्या क्षेत्रातलं माझ्याकडे लायसन आहे तुम्हाला शिकवण्याचं. एम.एड झालेलं आहे माझं, एम.ए. एम.एड लायसन पण लागत असतं. तर हे लायसन माझ्याकडे आहे. ॲप्रुव्हल होतो कॉलेजचं, धनेश्वरी अध्यापक विद्यालय
औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर. म्हणजे उगा आपलं काही रोजगार नाही म्हणून नाही शिकवत आम्ही. चला लक्ष द्या, त्यामुळे लक्ष द्या. काय बांधवून मी माझं फुटकारकीपणा नसतो मानत की तुम्ही व्हिडिओ बघताना तितकं काळजीपूर्वक करताल की कोण सांगतंय, नेमकं सांगणारा हाही कोण. तर हे बांधवनो, मानसशास्त्राचं योगदान 13 मार्काला विचारला गेलाय प्रश्न. बालमानसशास्त्र 5च मार्काला विचारला गेला आत्तापर्यंत. दोन्ही मिळून शैक्षणिक मानसशास्त्र 4 मार्काला, अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया बांधवनो 14 मार्काला, उपपत्त्या 14 मार्काला, अनुवंश आणि परिस्थिती दरवर्षी 1-1 मार्कालाच. ह्या दोघांपैकी एक प्रश्न येत असतो. संवेदना अवबोधावर 1-1च बांधवानो प्रश्न. इथं सुद्धा 8 या 1-1 प्रश्न येतो. त्यानंतर इथं संबोध प्रतिमा 1-1 प्रश्न. इथं अभिरुची अवधान बांधवनो, इथं चुकून 15 झालं, इथं हे 8च आहे, इथं सुद्धा 8 आहे. हे प्रत्येक वेळेस 1-1 प्रश्न येतो. कारण मुळात तो अध्ययनावर परिणाम करणारे एकूण 13 घटक आहे. त्या 13 घटकाला 1-1 स्थान असतं. असं म्हणजे साधारणतः तिथं सुद्धा ते 10 मार्काला आहे ते प्रकरण एकच, पण उपघटक त्याचे 13 आहे वेगवेगळे. त्यामुळे ते मी त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये टाकलेलं आहे. इथं प्रेरणा आणि धारणा सुद्धा 1-1 प्रश्न. पण बुद्धिमत्ता आणि उपपत्त्या हे 16 मार्काला आहे. अत्यंत महत्त्वाचं, हे पाणलंय महत्त्वाचं आहे. इथं व्यक्तिमत्व हे पार 2017-18 नंतर आलेलं बांधवणं प्रकरण आहे. 17च्या आधी नव्हतं, परंतु तुमच्या टेटमध्ये सुद्धा याला महत्त्वाचं स्थान आहे. व्यक्तिमत्व संरक्षण यंत्रणा बांधवा 5च मार्काला विचार गेले. बालकाची वाढ आणि विकास सर्वाधिक मार्काला. बाल मानसशास्त्र म्हणजे काय तर बांधवणं, हे तुमचं बालकाची वाढ आणि विकास हे मोठं प्रकरण आहे. त्यानंतर विशिष्ट लक्ष गटातील बालक हे 11 मार्काला विचारलंय. शिक्षकाचे गुणवैशिष्ट्य कमी मार्काला. अध्यापन पद्धती 19 मार्काला. प्रतिमाने 10 मार्काला. मूल्यमापन 13 मार्काला. शालेय आंतरक्रिया सुद्धा बांधवणं जवळपास तुमचं हे 15 मार्काला. हे अभ्यासावं लागतं, प्रश्नपत्रिका चाफाव्या लागतात 13 ते 21. तेव्हा घडले. आलं का लक्षामध्ये? ते म्हणतात ना, पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. तुकाराम महाराजांनी जातीचे म्हणजे कौशल्यवान म्हटलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? कौशल्यवान पाहिजे. आता ज्याला असं वाटतं की हे प्रकरण आपण बघावे, तर हे माझं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही याच्यावरती सुद्धा जाऊन काय करू शकता, हा अभ्यासक्रम हे प्रकरण या ठिकाणी बघू शकता. हे चॅनल सबस्क्राईब करा, त्याचं बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळी माहिती दररोज येत जाईल. आणि तुम्हाला असं वाटलं की सर मला क्लास लावायचा आहे, तर तेच करायचं बांधवांनो. हा माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही बघितलं आत्ताच. त्यावरती कॉल करायचा आणि सांगायचं की सर मला तुमचं म्हणणं पटलेलं आहे आणि मला TET आणि टेट याचा दोघांचाही बांधवनो काय करायचं आहे, क्लास लावायचा आहे. एकच फीमध्ये 500 रुपयात. फक्त सिलेबस तो आहे, प्रश्नांची काठिण्य पातळी थोडीशी वेगळी आहे. ज्ञान म्हटलं की बांधवनो तारखा, तुमच्या शास्त्रज्ञांची नावं, एखाद्या घटकाचं नाव, उपघटक असा प्रश्न विचारला जातो. आकलनावरती मात्र बांधवनो ती कन्सेप्ट विचारली जाते. आणि उपयोजनावरती की ती कन्सेप्टचा तुम्ही कशा पद्धतीने वापर कराल समोरची परिस्थिती निर्माण झाल्यावरती, अशा पद्धतीचं बांधवून हे ज्ञान, आकल आणि उपयोजनावर प्रश्न असतात. तर थोडं टेटला बांधवून ज्ञानावरती जास्त प्रश्न असतात आणि उपयोजनावर असतात. परंतु TETला मात्र शिक्षक पात्रतेला बांधवून आकलनावरती सर्वात जास्त प्रश्नांची संख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे दोन्ही विषय फक्त 500 रुपयाला आहे. 500 रुपये म्हणजे काहीच नाही. म्हणजे जर तुम्ही बांधून एका ठिकाणी चित्रपट बघायला गेले 2 मित्र, तर 500 रुपये तुमचे खर्च होतील. तर ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ जर एखादा भाऊ ऐकत असेल तर बहिणीला सांगा की असे शिक्षकांची बॅच सुरू आहे, लाव. एखादा बहीण बघत असेल तर तुमच्या भावाला सांगा असं आहे. आणि एखादे भाऊजी जर बघत असतील तर तुमच्या मेहुणीला म्हणा की तायडे, किंवा तुम्हाला काय जे म्हणायचं तुमच्या मेहुणीला ते म्हणा आणि तिला म्हणा हे बॅच लाव. कारण बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये मी 100% सांगतो की हे सरकार खूप मोठ्या युवकांच्या नोकरीच्या जागा भरणार आहे. तर त्या नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही आधी पात्र आहात का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आपण नेहमी सरकारवर ताशेरे फोडतो की भरतीच घेत नाही. अरे 10 लाख पोरं आहे ना आपण, त्यापैकी फक्त 4 लाख फॉर्म भरते. 4 लाखापैकी 2च लाख पात्र होते आणि 2 लाखापैकी अंतिम यादीमध्ये 1 लाखांची निवड होते. 10 पंधून 1 म्हणजे 9 लाख का काय येडे काय सगळे ते. आत्ताच्या भरतीतली परिस्थिती सांगितली, त्यामुळे ही परिस्थिती काय झाली पाहिजे, बदलली पाहिजे. आपण पात्र तरी बांधवांनो होणं अगोदर
आलं का लक्षामध्ये? आणि तुम्ही, मी 100% सांगतो, तुम्ही एकदा जर पात्र झाले ना, अरे तुमच्या गल्ली जरी छोटा मोठा कोचिंग क्लास टाकला, तुम्हाला लाखभर रुपये महिना येईल. थोडं जर इंग्रजी बोलता आलं तुम्हाला आणि ते तुमची NCERT किंवा CBSE पॅटर्नचं जर पुस्तकं नीट अभ्यासलेले 2-3 महिने, तर लेकरांनो तुम्ही 1ली ते 5वीचे लेकरं जरी घेऊन बसले, सकाळी 50 संध्याकाळी 50, 100 मग 1000 रुपये महिना कोणी देतं. पण तुम्हाला ते सायन्स मॅथ इंग्लिश त्या मुलांना शिकवता आलं पाहिजे. आणि ते कसं शिकवायचे तेच बालमानसशास्त्रात असतं. त्यामुळं अजिबात तुमचे पैसे व्यर्थ जाणार नाही. संधीचं सोनं करणे याला म्हणतात. सुट्ट्यामध्ये ज्यावेळेस सगळे लोक झोपलेले असतील, सगळे आराम करत असतील, त्यावेळेस तुम्ही अभ्यासाला लागा. म्हणतात ना, ते जो शांततेच्या काळात घाम गळतो त्याला युद्धाच्या वेळेस रक्त सांडायची गरज पडत नाही. त्यामुळे एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.